राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज सकाळच्या महत्त्वाच्या 50 ताज्या झटपट ठळक बातम्या। ई-केवायसी साठी केवळ 2 दिवस शिल्लक, लाडकी बहीण योजना अपडेट। पीक विमा मिळाला नाही, पोर्टलवर यादी पहा। पीक विम्यापासून बुलढाणा जिल्ह्यातील 2.25 लाख शेतकरी वंचित शेतकऱ्यांना लवकरच भरपाई मिळेल। शेतकऱ्यांनाच लाभ तरी देखील फार्मर आयडीकडे पाठ। 1 लाखाहून अधिक शेतकरी ॲग्रिस्टेक नोंदणीपासून अद्यापही दूर, अमरावती जिल्ह्यातील अपडेट। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये स्वस्त धान्य दुकानामध्ये निकृष्ट ज्वारी वितरण थांबवले। स्वाभिमानी संघटनेचा आंदोलनाचा दणका, रखडलेले दूध बिले शेतकऱ्यांच्या खात्यावर। ऑगस्ट 2024 पासून बिलासाठी सुरू होती भटकती, आर्थिक कोंडीत सापडलेल्या बळीराजाला दिलासा। संत्र्यांनी फुलला आठवडी बाजार, डाळी कडधान्यांचे दर मात्र स्थिर, भाजीपाल्यांच्या दरामध्ये घसरण पाहायला मिळत आहे। धानाला प्रति हेक्टरी 25,000 रुपये बोनस द्या, अशी शेतकरी आता मागणी करीत आहेत। शेतकरी मित्रांनो, तुम्ही PM किसान या योजनेचे हप्ते घेत असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट। शासनाच्या माहितीनुसार कागदपत्रांमधील त्रुटी, आधार बँक खात्यांची लिंक नसणे, जमिनीच्या नोंदणीमध्ये नावामध्ये तफावत, शेतींचा वारसा बदल, शेतकऱ्यांच्या मृत्यूनंतर मालकी हस्तांतरण न होणे अशा अनेक कारणामुळे मोठ्या संख्येने शेतकरी या योजनेच्या लाभांपासून दूर राहिले होते। अशा सर्व शेतकऱ्यांना न्याय मिळावा आणि त्यांना देखील आर्थिक मदतीचा 2,000 रुपयाचा हप्ता मिळावा या उद्देशाने शासनाने नव्याने अर्ज स्वीकारण्याचा निर्णय घेतला। म्हणजेच की आता तुम्ही PM किसान योजनेचा नवीन अर्ज आपल्या सेवा केंद्रावर जाऊन तुम्ही करू शकतात। आयुष्यमान कार्डासाठी राशन मिळवण्याची अट आता जाचक, 5 लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार देखील मिळतील। सोयाबीनने गाठला 5,000चा पल्ला, हळद वधारल्याने दिलासा। आता शेतकरी मित्रांनो, हळदीला 16,000चा भाव मिळत आहे। अतिवृष्टीचे 178 कोटी रुपये झाले शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, शेतकऱ्यांना मोठा दिलासा। अजूनही अनेक शेतकऱ्यांची ई-केवायसी प्रलंबित, 15,330 शेतकऱ्यांची ई-केवायसी प्रलंबित आहे। लवकरात लवकर ई-केवायसी करून घ्या शेतकरी मित्रांनो। 2 लाखाहून अधिक शेतकऱ्यांची माहिती अपडेट करण्यात आली। वर्धा जिल्ह्यातील अपडेट। जिल्हा अधिकाऱ्यांवर सोपवली जनगणनेची जबाबदारी, शासन निर्णय जाहीर। जनगणना 2027 ची तयारी सुरू करण्यात आली। राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्त्वाची बातमी समोर येत आहे। ही बातमी म्हणजेच की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार नमोचा हप्ता लवकरच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केला जाणार असून यामुळे संकटग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे। आतापर्यंत नमो शेतकरी योजनेचे एकूण 7 हप्ते म्हणजेच की एकूण 14,000 रुपये पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत आणि आता 8वा हप्ता देखील लवकरच जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात 2,000 रुपये पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केले जातील, अशी माहिती आता समोर येत आहे। बाजारात आवक कमी, मात्र तुरीचे दर वाढेना। हंगामाच्या तोंडावर तूर उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त, तुरीला 8,000 रुपये प्रति क्विंटलचा भाव मिळत आहे। बँकेमध्ये कशाला दिवस घालवायचा, जनसमर्थवर करा पीक कर्जाचा अर्ज। पात्र शेतकऱ्यांना मिळणार किसान क्रेडिट कार्ड, राष्ट्रीयकृत बँकांकडून देण्यात येते सुविधा। पंचनामे पूर्ण तरी देखील मदत नाही, शेतकऱ्यांमध्ये नाराजी। सरकारने तातडीने उर्वरित शेतकऱ्यांना भरपाई देऊन दिलासा द्यावा, अशी जोरदार मागणी आता होत आहे। अकोला जिल्ह्यातील अपडेट। आता तूर पिकावर देखील अळ्यांचा प्रादुर्भाव वाढला आहे। सोयाबीन संपल्यानंतर घेतली उभारी, आता सध्या 4,800 रुपयांचा भाव दर मिळत आहे। मकर संक्रांतीपूर्वी लाडक्या बहिणींना तब्बल 3 हप्त्यांचे म्हणजेच की 4,500 रुपयांचा लाभ मिळणार असल्याने महिलांना मोठा दिलासा मिळाला। मिळालेल्या माहितीनुसार नोव्हेंबर महिन्याचा हप्ता पुढील आठवड्यात जमा होणार असून त्यानंतर मकर संक्रांतीपूर्वीच डिसेंबर व जानेवारीचे 2 हप्ते देण्याचे नियोजन सुरू आहे। त्यामुळे मकर संक्रांतीपूर्वीच महिलांच्या खात्यामध्ये थेट 4,500 रुपये जमा होतील। ई-केवायसीमुळे लाडक्या बहिणीचा जीव लागला टांगणीला, 31 डिसेंबर 2025 शेवटची तारीख आहे। भाजपाच्या उमेदवारांची यादी 2 दिवसात फायनल होणार, प्रभागातील उमेदवारांची होणार लवकरच घोषणा। भाजप पक्षश्रेष्ठीकडून मिळणार हिरवा कंदील। शिवसेना शिंदे गटाच्या जागा वाटपांवर वेट अँड वॉच।
2,500 शेतकरी नैसर्गिक शेती फुलवणार, सरकार देणार अनुदान. जालना जिल्ह्यात नैसर्गिक शेतीला मिळणार आता चालना, शेतकरी गटांना अनुदान मिळणार आहे. राशन दुकानामध्ये निकृष्ट ज्वारी, ग्राहकांचा धान्य घेण्यास नकार, तांदूळ सुद्धा चोरी असलेला. कांदा लागवडीसाठी मध्य प्रदेश येथून मजुरांची आयात, शेतकऱ्यांचे बिघडले आर्थिक गणित, रोगट हवामानाने लाल कांद्यांचे उत्पादन घटले. कडाक्याच्या थंडीने आंबा, काजू, कलमे मोहरली. मोहराचे प्रमाण भरघोस असल्याने बागायतदारांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. CCI कडून शेतकऱ्यांची गळचेपी, कागदपत्रे गोळा करताना होते दमछाक, कापूस उत्पादकांना तातडीने अप्रूव्हल दिले जात नाही, केंद्रावर ग्रेडची चालते मनमानी. बांगलादेशात निर्यात सुरू, कांदा दर वाढण्याची शक्यता. 8 दिवसात लाल कांद्यांची आवक वाढण्याची शक्यता आहे. लाल कांदा सध्या बाजारात कमीत कमी 800, सर्वसाधारण 2,852. रब्बीचे नियोजन बिघडले, तण व कीटकनाशक 30% महागले. एकरी उत्पादन खर्च 25,000 ते 30,000च्या घरात वाढले आहे. अतिवृष्टीचा तडाखा, कांदा चाळ उभारणीचे काम रेंगाळले. या जिल्ह्यातील अतिवृष्टी बाधितांसाठी 78 कोटी रुपयांचा निधी आला. याद्या अपलोड करण्याचे काम सुरू आहे. अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील 49,164 हेक्टरमधील धान पिकांचे नुकसान झाले होते, तर 1,32,844 बाधित झाले असून नुकसान भरपाईसाठी 78 कोटी 13,59,000 रुपयांची मागणी केली होती. हा निधी शासनाने जिल्हा अधिकारी कार्यालयाला उपलब्ध करून दिला असून तो शेतकऱ्यांच्या खात्यावर वळता करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. गोंदिया जिल्ह्यातील अपडेट. महायुतीत बिघाडी, राष्ट्रवादी काँग्रेसची स्वतंत्र चूल. 18 उमेदवारीची पहिली यादी जाहीर करण्यात आली. भाजपांच्या घरच्या आहेराने राष्ट्रवादीत नाराजी, 100 जागांवर उमेदवार देणार. पीक विमा मिळाला नाही, पोर्टलवर यादी पहा. पीक विम्याच्या भरपाईसाठी 1,71,000 शेतकरी वंचित आहेत. 621 कोटी रुपयांची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना आतापर्यंत मिळाली. वंचित शेतकऱ्यांना लवकरच नुकसान भरपाई मिळेल. बुलढाणा जिल्ह्यातील अपडेट. शेतकरी राजा होणार चिंतामुक्त, सौर कृषी पंपांच्या तक्रारीसाठी महावितरणाचा डिजिटल हातभार. मागेल त्याला सौर कृषी पंप तक्रार नोंदवण्याची सोपी प्रक्रिया. गोंदिया जिल्ह्यातील अपडेट. थंडीच्या कडाक्यासोबत भाजीपाल्यांचे दर देखील थंडच. 20 रुपयांची मेथी आता 7 रुपयांवर. दरामध्ये घसरण झाल्याने शेतकऱ्यांमध्ये पसरली आहे नाराजी. 5 रुपयांना मिळतोय पालकची जुडी, ग्राहकांची होतोय गर्दी. रब्बी हंगामामध्ये युरियाचा तुटवडा, पिके पडली पिवळी, शेतकरी त्रस्त. उत्पादनात घट येण्याचा धोका. 350 रुपयांदरम्यान युरिया खतांची चढ्या भावाने विक्री होत असल्याचे सांगितले जात आहे. 52,000 शेतकऱ्यांचे खाते NPA, 800 कोटींचे कर्ज थकीत. 12 राष्ट्रीयकृत बँकांमधून 38,000 खात्यांचा समावेश. यांत्रिकी साहित्यांसाठी घेतले गेले कर्ज. मालेगाव तालुक्यामध्ये कांदा पिकावर सडींचा प्रादुर्भाव. ॲग्रो ट्रेडर्सकडून शेतकऱ्यांना प्रत्यक्ष बांधावर मार्गदर्शन. अहिल्यानगर जिल्ह्यात 4 महिन्यांपूर्वी झालेल्या अतिवृष्टी पुरामुळे 1,816 विहिरींचे नुकसान झाले होते. पाथर्डी व त्या पाठोपाठ शेवगाव तालुक्यात सर्वाधिक नुकसान झाले होते. त्यासाठी आता शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार असून त्यासाठी शासनाकडून 2,72,00,000 निधी मिळाला. शेतकऱ्यांना 47,000 रुपये नुकसान भरपाई खात्यात जमा होणार.